नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ. तुमचे हार्दिक स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये गंगा सप्तमीचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हाच तो दिव्य दिवस आहे जेव्हा गंगा माता पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. गंगा ही केवळ एक नदी नसून ती मोक्षदायिनी, पापांचा नाश करणारी आणि सर्वांना शांती व समाधान देणारी पवित्र माता आहे. या दिवशी गंगा मातेची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकट दूर होतात, पापांचा क्षालन होतं व घरात सुख, शांती व समृद्धी नांदते, अशी कथा आहे. मंडळी, आजच्या या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गंगा माताचा जन्म कसा झाला आणि त्या पृथ्वीवर कशा उतरल्या. ही कथा अतिशय रुचक आणि ज्ञानवर्धक आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग मंडळी, ऐका ही कथा. सुरू करूया गंगा सप्तमीच्या या पवित्र कथेला. त्याआधी एक छोटीशी विनंती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये जय गंगा माता लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. चला तर मग मंडळी, कथा सुरू करूया. कथेची सुरुवात होते ती थेट सत्ययुगातून. सृष्टीचे पालन करते भगवान श्री विष्णू यांना जेव्हा वामन अवतार धारण केला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. वामनाने राजा बळीकडे 3 पाऊले भूमी मागितली होती. बळीराजाने हसून ती मान्य केली, पण त्यानंतर वामन देवाने आपले विराट रूप धारण केले. त्यांच्या एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली आणि दुसरे पाऊल त्यांनी थेट आकाशाकडे उंचावले. ते पाऊल इतके विशाल होते की ते थेट ब्रह्मांड भेदून सत्यलोकात म्हणजेच साक्षात ब्रह्मदेवाच्या निवासस्थानात पोहोचले. ब्रह्मलोकात भगवान विष्णूंचे ते दिव्य आणि तेजस्वी पाऊल बघून साक्षात ब्रह्मदेव धन्य झाले. त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही. स्वतःच्या आराध्य देवतांचे चरण आपल्या लोकात आलेले पाहून ब्रह्मदेवाने अत्यंत आदराने, भक्तिभावाने एका दिव्य कलशात जल घेतले. त्या मंत्रमुग्ध अवस्थेत ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या त्या पवित्र चरणावर जल अभिषेक केला. त्यातून श्रीहरीचे चरण धुतले आणि काय आश्चर्य, विष्णूंच्या चरणातून स्पर्श करून जे जल खाली पडले त्या जलातून अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य कन्येचा जन्म झाला. तिचे रूप एखाद्या स्फटिकासारखे शुभ्र आणि निर्मळ होते. तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचे तेज झळकत होते. हीच ती दिव्य कन्या. तिचे नाव गंगा ठेवण्यात आले. विष्णूच्या चरणातून जन्म झाल्यामुळे तिला विष्णुपदी असेही म्हटले जाते. ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमाने या कन्येला आपल्या कमंडलूमध्ये स्थान दिले. अशा प्रकारे देवी गंगेचा जन्म झाला आणि ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये स्वर्गात वास करू लागली. स्वर्गात गंगेचा प्रवाह अत्यंत शांत आणि पवित्र होता. स्वर्गात गंधर्व व अप्सरा तिच्या जलाचे प्राशन करून धन्य होत असत, पण पृथ्वीवरील मानवांना मात्र या दिव्य जलाचा स्पर्श अद्याप लाभला नव्हता. गंगा पृथ्वीवर कशी आली त्याची कथा अत्यंत रंजक आणि अंगावर शहारे आणणारी आहे. या कथेचा दुसरा भाग सुरू होतो एका महान राजापासून. या राजाचे नाव होते राजा सगर. राजा सगर हा अतिशय पराक्रमी आणि प्रतापी राजा होता. अयोध्येवर त्याचे राज्य होते. राजा सगर याला 2 पत्न्या होत्या. एका पत्नीचे नाव होते केशनी. तिला असमंजस नावाचा एक पुत्र झाला आणि दुसरी पत्नी होती सुमती. सुमतीला तब्बल 60,000 पुत्र होते. राजा सगर यांचे सामर्थ्य इतके वाढले होते की ती तिन्ही लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.
आपले वर्चस्व संपूर्ण जगावर प्रस्थापित करण्यासाठी राजा सगर याने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. अश्वमेध यज्ञ हा अतिशय कठीण आणि तितकाच प्रभावशाली यज्ञ मानला जातो. या यज्ञानुसार एक खास घोडा सोडला जातो. तो घोडा ज्या राज्यातून जाईल ते राज्य यजमानाच्या अधीन होते. जर कोणी त्या घोड्याला अडवले तर त्याला युद्ध करावे लागते. राजा सगरने आपल्या यज्ञाचा घोडा सोडला. त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याचे 60,000 मुलं करत होते. घोडा एक एक करत असे अनेक राज्य पार करू लागला. सगर राजाचे सामर्थ्य आणि त्याचे ते 60,000 पुत्र पाहून कोणीही त्या घोड्याला अडवण्याची हिंमत केली नाही. पण ही बातमी जेव्हा स्वर्गात पोहोचली तेव्हा देवांचा राजा इंद्र काळजीत पडला. इंद्राला नेहमीच आपले सिंहासन जाण्याची भीती वाटत असते. त्याला वाटले जर राजा सगर याचा अश्वमेध यज्ञ निर्विघ्न पार पडला तर तो स्वर्गावरही आपला अधिकार सांगेल. इंद्राने एक कपट रचले. तो अदृश्य रूप धारण करून पृथ्वीवर आला. सगर राजाचे 60,000 पुत्र विश्रांती घेत होते तेव्हा इंद्राने तो यज्ञाचा घोडा चोरला. इंद्राने तो घोडा थेट पाताळात नेला. तेथे महर्षी कपिल मुनी घोर तपश्चर्या करत होते. कपिल मुनी हे अत्यंत तेजस्वी आणि रागीट ऋषी मानले जायचे. ते डोळे मिटून ध्यानात मग्न होते. इंद्राने तो घोडा गुपचूप कपिल मुनींच्या आश्रमात एका झाडाला बांधून ठेवला आणि तो तिथून प्रसार झाला. इकडे जेव्हा सगर राजाच्या पुत्रांना जाग आली तेव्हा त्यांना यज्ञाचा घोडा दिसला नाही. ते घाबरले. जर घोडा मिळाला नाही तर यज्ञ अपुरा राहील आणि राजा सगर यांची मोठी बदनामी होईल. यज्ञ 60,000 पुत्रांनी संपूर्ण पृथ्वी पुंजून काढली पण घोडा कुठे सापडला नाही. शेवटी त्यांनी पृथ्वीला अकरायला सुरुवात केली. प्रचंड कोलाहट करत ते पाताळात पोहोचले. पाताळात शोध घेत असताना त्यांना कपिल मुनींचा आश्रम दिसला आणि तिथेच एका झाडाला त्यांचा यज्ञाचा घोडा बांधलेला आढळला. मंडळी, मुनी ध्यानात बसले होते पण राजपुत्रांना वाटले ह्याच ढोंगी साधूने आपला घोडा चोरला आहे. अहंकाराने आंधळे झालेल्या त्या सर्व 60,000 पुत्रांनी कपिल मुनींचा कसलाही विचार न करता अपशब्द वापरायला सुरुवात केली. अरे चोरट्या साधू, आमचा घोडा चोरलास. उठ, आता तुझं मरण अटळ आहे. आरडाओरडा ते करू लागले. शस्त्रांच्या त्यांच्या आवाजाने, त्यांच्या त्या प्रचंड आवाजाने कपिल मुनींची समाधी भंग झाली. कपिल मुनींचे ध्यान मोडले. त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले. अनेक वर्षांच्या तपश्चर्येने त्यांच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. कपिल मुनींच्या त्या क्रोधाने डोळ्यातून निघणाऱ्या अग्नीमुळे काही क्षणातच राजा सगरच्या त्या 60,000 मुलांना जाळून भस्म केले. 60,000 पुत्रांची राख झाली. जेव्हा राजा सगर याला ही बातमी समजली तेव्हा राजा सगरवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपले 60,000 पुत्र एका क्षणात राख झालेत हे ऐकून तो कोलमडून पडला. त्याचा नातू म्हणजेच असमंजसचा मुलगा अंशुमान त्याने कपिल मुनींची क्षमा मागितली. मुनींचा राग जोपर्यंत शांत झाला होता ते म्हणाले, हे अंशुमान, तुझे काका त्यांच्या अहंकारामुळे भस्म झाले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. अंशुमानाने विचारले, मोक्ष कसा प्राप्त होईल? त्यावर कपिल मुनी म्हणाले, त्यासाठी फक्त एकच उपाय आहे. जर स्वर्गात वाहणारी पवित्र गंगा पृथ्वीवर तेथून पाताळात आली आणि तिच्या पवित्र जलाच्या स्पर्शाने या राखेला स्पर्श झाला तरच तुझ्या पूर्वजांना मोक्ष मिळेल, अन्यथा ते कायमचे या पाताळात अडकून पडतील. अंशुमानाने घोडा परत नेला आणि यज्ञ पूर्ण केला.
पण त्यांच्या मनात पूर्वजांविषयी त्यांच्या मुक्तीचा विचार होता. सगर राजाच्या मृत्यूनंतर अंशुमान राजा झाला. त्याने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी खूप तपश्चर्या केली, पण त्याला यश आले नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा दिलीप यानेही तपश्चर्या केली, पण त्यालाही गंगेला प्रसन्न करता आले नाही. अशा प्रकारे 2 पिढ्या गेल्या. सगर राजाचे 60,000 पुत्र मोक्षेच्या प्रतीक्षेत तसेच राखेच्या रूपात पडून होते. यानंतर दिलीपचा मुलगा भगीरथ अयोध्येच्या सिंहासनावर बसला. भगीरथ अत्यंत शूर, धर्मनिष्ठ आणि कर्तव्याची जाणीव असलेला राजा होता. जेव्हा त्याला आपल्या पूर्वजांच्या शापाबद्दल आणि त्यांच्या दुरावस्थेबद्दल समजले, तेव्हा त्याचे हृदय पिळवटून निघाले. त्याने दृढ निश्चय केला, जोपर्यंत मी गंगा मातेला पृथ्वीवर आणून पूर्वजांचा उद्धार करत नाही, तोपर्यंत मी राजमहालात पाय ठेवणार नाही. भगीरथाने आपले राज्य आपल्या मंत्र्याच्या स्वाधीन केले आणि तो हिमालयाच्या दिशेने निघून गेला. गोकर्ण नावाच्या तीर्थक्षेत्री जाऊन तो अत्यंत कठीण तपश्चर्या करू लागला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता भगीरथ एका पायावर उभा राहून महादेवाची आराधना करू लागला. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून सर्व त्रिभुवन हादरून गेले. शेवटी त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने त्याला वर विचारला. तेव्हा भगीरथाने आपल्या 60,000 पूर्वजांसाठी त्यांच्या मुक्तीसाठी गंगा मातेला पृथ्वीवर आणण्याचा वर मागितला. ब्रह्मदेव थोडं काळजीत पडले, कारण गंगेचा वेग खूप असल्यामुळे तिला पृथ्वीवर पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे ब्रह्मदेवाने महादेवाला प्रसन्न करण्यास भगीरथाला सांगितले. महादेव प्रसन्न झाले. भगीरथाने कडक तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले आणि महादेवाच्या जटेमधून गंगा वाहू लागली आणि भगीरथाचे पूर्वज पापमुक्त झाले. त्यांचे आत्मे स्वर्गात गेले. मंडळी, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हे पण पुण्याचेच काम आहे. धन्यवाद.